हाय फ्रेंड्स, पालवी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या पालवी ब्लॉगकडून आणि सर्व कुटुंबाकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ आहे ना आपण थोडासा बनवणार आहोत। तर बघा आता आहे ना मी सर्व तयारी वगैरे झालेली आहे। गौतम बुद्धांची मी पूजा वगैरे पुष्प अर्पण वगैरे केले, धूप दीप सर्व माझं झालेलं आहे लावून। आणि मग आता माझा उपवास पण आहे। मग आता मला तर काही नाश्ता वगैरे करायचं नाही आहे, तर मुलांना मग मी डोसे वगैरे बनवून दिले। तर मुलांनी आता नाश्ता वगैरे केलाय। आज आहे ना आपण असं छान मस्तपैकी मेनू बनवणार आहोत। तर संध्याकाळी आपण स्वयंपाक करूयात। तर माझा पण उपवास राहील, तर मी पण उपवास हा संध्याकाळी सोडेल। आणि मग गौतम बुद्धांना आपण खीर पण दान करणार आहोत। त्यांच्या मूर्तीच्या समोर आपण खीर पण ठेवणार आहोत। तर आपल्या व्हिडिओला तुम्ही बघत राहा। तर तुम्ही इथे बघू शकता की गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर मी अगरबत्ती वगैरे लावलेली आहे, फुलं वगैरे ठेवलेली आहेत। माझी सकाळीच पूजा झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्ही इथे बघू शकता मी डोसे आणि बटाट्याची भाजी बनवली आहे मुलांसाठी। तर मुलांचा नाश्ता आता झालेला आहे। तर आता इथे संध्याकाळी आहे ना मी खीर वगैरे बनवली होती आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर आपण खीर ही ठेवली होती। तर तुम्ही बघू शकता की मी आता खीर ठेवते आहे गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर। तर आपल्या कॉलनीमध्ये पण गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवलेला होता। तर आपण तिथं पण गेलो होतो। तर मी तुम्हाला तिथे पण दाखवते की किती मस्तपैकी म्हणजे खूप मोठा प्रोग्राम केलेला होता त्यांनी। तर आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा। चिरंतीर्थं सुशब्दं लोकोऽन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजा यकर्ताय शुद्धचेतसा चिरंतीर्थं सुशब्दं तर इथे ना बुद्धपूजा आणि बुद्धवंदना झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम पण ठेवलेला होता। तर तुम्ही इथे बघू शकता सर्व असे जेवण करताय, यश आणि वेदांत जेवण करतोय। तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।